मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर, सन्मान कर. नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी. चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे 2024 रोजी होणार आहे. लक्षात घ्या, निवडणुका फक्त राजकारण्यांच्या उमेदवारांच्या नाही आहेत, उलट त्या तुमच्या माझ्यासाठी, आपल्या भविष्यासाठी आणि पर्यायाने लोकशाहीच्या समृद्धीसाठी आहेत. त्यामुळेच आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये मतदान करायला बाहेर पडायचं आहे, कोणतंही कारण न देता. महत्त्वाचं म्हणजे मतदानासाठी जी सुट्टी मिळणार आहे ती मतदानासाठी आहे. लक्षात ठेवा, मत देणं टाळून सुट्टीवर जाऊ नका. आणखी एक काळजी घेऊया, ती म्हणजे मतदानाचे दिवस येण्याआधीच आपण आपलं मतदान केंद्र कोणतं याची माहिती मिळवूया, म्हणजे ऐनवेळी उगीच घोळ नको. त्यासाठी वोटर्स हेल्पलाईन हे ॲप आहेच की काय, मग ऐकणार ना माझं? आपल्या मतदारसंघातील मतदानाची तारीख नोंद करून ठेवा. अवश्य मतदान करा. लोकशाहीमध्ये स्वतःचं योगदान द्या. हा उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा. मैं भारत हूँ, भारत है मुझमें, मैं ताकत हूँ, ताकत है मुझमें, मैं भारत हूँ, भारत है मुझमें, मैं ताकत हूँ, ताकत है मुझमें. हम भारत को नतमस्तक है, हम योद्धा के दो हस्तक है, हम भारत भाग्य विधाता है, हम भारत के मतदाता है. मतदान, मतदान देने